प्रतापगडावर फास्टर फेणे. लेखक भा. रा. भागवत. भाग 2. भाल्याचे भीषण दर्शन. आपल्या तमाम आश्रितांसह प्रतापगड झोप घेत होता. नाही, तमाम नाही बर का, बहुतेक सगळ्या असे म्हणूया आपण. रात्रीचे 10:30 झालेले असतील. आमच्या पुणेरी पाहुण्यांनी एका लहान बैठ्या घरात जागा मिळवली होती. नुसती जागा नाही, घरच्या मालकीणबाईंनी त्यांना रात्री ऊन भाकरी भाजून वाढल्या होत्या आणि थकले भागलेले पाय शेकण्यासाठी गरम गरम पाणी पण दिले होते. हात, पाय आणि पोट शांत झाल्यामुळं मुलांना केव्हाच गाढ झोपा लागल्या होत्या. फास्टर फेणे मात्र अजून झोपला नव्हता. पण त्याच्याही डोळ्यांवर आता झापड आली होती. उलट त्याच्या पलीकडच्या सतरंजीवर पडलेला सुभाष देसाई नुसताच तळमळत पडला होता. आपल्याला बुवा आज डोळ्याला डोळा लागेल असं वाटत नाही, तो पुटपुटला. मेंढर मोज म्हणजे लागेल झोप. फास्टर फेणेने त्याला सल्ला दिला आणि स्वतः डोळे मिटले. मेंढर मोज म्हणजे सुट्टीच्या रात्री पण गणित करत बसू की काय, सुभाष म्हणाला. नको रे बुवा, शिवाय मोजल्याने नख कमी होतात. आपला कळप कमी झालेला कोणत्या धनगराला आवडेल? मेंढरांनी लोकर दिली म्हणून तर या थंडीत आपलं निभावतंय. आपलं म्हणे, तुला काय लागतंय लेका असं बोलायला? चांगला स्वेटरमध्ये गुरफटलायस. मी मात्र गरम कपडे आणायलाच विसरलो, बन्या म्हणाला आणि त्याने पांघरूण अगदी नाकापर्यंत ओढले आणि डोक्यावरूनही घट्ट लपेटून घेतले. हा हा म्हणता पांघरुणातून घोरण्याचा आवाज येऊ लागला. सुभाषला कळेना की बन्याने आपला हेवा करावा की आपण त्याचा करावा. पहा ना कसा ओंडक्यासारखा पडलाय. आपल्याला मात्र अजिबात झोप येत नाही. त्याने अट्टाहासाने डोळे मिटले आणि दुसऱ्याच क्षणी ते खाडकन उघडले. कुठेतरी काहीतरी खुडबुड झाली होती. उंदीर बिंदीर गेला असेल घराच्या वळचणीतून. पण नाही, आवाज घरात झालेला नव्हता. बाहेर कोणीतरी अडखळल्याचा आवाज होता तो. बन्या, सुभाष ताडकन उठून बसला. कोण कडमडलं रे बाहेर? कडमडू दे, बन्याने कशीबशी पुटपुट केली. निद्रा देवीच्या राज्यात अगदी उंबरठ्यावर पाऊल पडले होते त्याचे. सुभाष आणखीही काहीतरी बोलला, पण ते त्याला ऐकू गेले नाही. ओठांवर चादर दाबून सुभाषने डोळे वटारले आणि खिडकीच्या दिशेला नजर बळवली. खिडकी दाखवित होती आपल्या चौकटीत चांदण्यांचा पांढरा फटक कॅनव्हास आणि त्या कॅनव्हासवर एका माणसाची सावली, फोटोची निगेटिव्ह जशी काही. आणि मग त्या चित्राचे चलतचित्र बनले. सावली पुढे सरकली, दारापाशी आली, जुने दार करकरले आणि आपसूक ढकलले गेले. फट तयार झाली. फटीत चांदण्यांची रेघ उभी राहिली. ती रेघ थरथरली एका माणसाच्या सावलीने. सुभाष ते पाहत होता. त्याच्या नाकावर 2 घर्मबिंदू उभे राहिले. तो दबलेल्या आवाजात म्हणाला, कोण आहे? तितक्याच दबलेल्या पण हळुवार आवाजात फट बोलली, भिऊ नकोस, इकडे ये. सुभाष उठला. पायांवरचे पांघरुण दूर सारीत त्याने आपल्या झोपलेल्या सोबत्याकडे पाहिले, मग दाराकडे. सावलीची मान आडवी हल्ली, मग उभी हल्ली. तिला म्हणायचे होते, नाही, दुसऱ्या कोणाला उठवू नकोस, तूच ये. क्षणभरच सुभाष गोंधळला होता. पण काय असेल ते असो, त्या सावलीने त्याला मोह घातला होता एवढे खरे. तो उठला आणि दाराकडे गेला. कोण तुम्ही? काय हवंय तुम्हाला?
एव्हाना सावलीवर थोडे स्पष्ट रूप आले होते. काळे संपूर्ण डोके, जटा नि दाढी. कुणीतरी साधू असावा. आणि मग साधूने हातातला कंदील वर केला. त्याचा मिणमिणता उजेड खोलीत पडला. बाकीची मंडळी झोपली आहेत हे साधूने पाहून घेतले. सुभाषने एक आवंढा गिळला. हे काय प्रकरण आहे हे त्याला कळेना. पण सुभाष भित्रा नव्हता आणि त्याचे कुतूहल नक्कीच जागृत झाले होते. त्याने साधूच्या तोंडाकडे पाहिले. दुपारी अफजल खानाच्या कबरीजवळ भेटलेला तोच तो साधू आहे सुभाषने ओळखले. कडी काढ, घोगऱ्या आवाजात शब्द आले आणि गंमत अशी की सुभाषने ताबडतोब कडी काढली. ओळखलंस मला? साधूने पुन्हा विचारले. आधी त्याने फुंकर मारून कंदील विझवला. बाहेर चांदणं आहे आणि दिवस टंचाईचे आहेत. त्याने स्मितपूर्वक खुलासा केला. मला काही नकोय, हा प्रसाद घे. बोलता बोलता कमंडलूतून काढलेला द्रोण त्याने त्याच्या पुढे केला. किती मृदू स्वरात बोलत होता तो. आत्ता एवढ्या रात्री? प्रसाद घेताना आपण दाराबाहेर पाऊलही टाकले हे सुभाषला समजले सुद्धा नाही. देवीच्या प्रसादाला काय वेळ असते का? पूर्वीच्याच मृदू स्वरात साधू म्हणाला. आज गाभाऱ्याची साफसुफी केली, त्यामुळे पूजेला उशीर झाला. शेजारती तर मी एकट्यानेच केली. सगळीकडे निजानीज झाली. बोलावणार कोणाला? पण म्हटलं प्रसाद तरी एकट्याने खायचा नाही, कोणाला तरी त्यात वाटेकरी केलंच पाहिजे. म्हणून इकडे आलात? होय, तुम्ही इकडे उतराल ही कल्पना होतीच. म्हटलं एवढ्या पोरातनं एखादं पोर जागं असेल त्याला द्यावा प्रसाद. आता जातो मी. पिठोरी चांदण्यात साधूला परिकथेची महिरप दिली होती. त्याचा तो मृदू स्वरही जणू स्वप्नातून झिरपत होता. सुभाषवर कसली तरी मोहिनी चढली. तो एकदम म्हणाला, तुमच्याकडे अफजल खानाचा भाला आहे म्हटलात ना हो? साधूचे डोळे हिऱ्यासारखे चमकले. कमंडलू धरणारा हात पुढे करून त्याने घराचे दार ओढले. दाराची किरकिर झाल्यामुळे सुभाषच्या ते ध्यानात आले. का हो? तो म्हणाला. दार का ओढलत? बाकीच्यांना त्रास नको, साधूने थोडक्यात सांगितले आणि त्याचा बाहू पकडून तो त्याच्या कानाला लागला. बेटा, तुझे माझे पूर्वजन्मीचे लागे बांधे असावेत. देवीचाच तसा कौल दिसतोय. उगीच नाही माझे पाय इकडे वळले. चल, मी दाखवतो तुला तो भाला. साधूची ती वाक्ये विलक्षण प्रभावी होती. त्यात विनवणी होती अन हुकमीपणा पण होता. कुठे चलू? माझ्याबरोबर, माझ्या घरी. सुभाष घुटमळला. या अपरिचित ठिकाणी अपरिचित माणसाबरोबर एकट्याने जावं का? आणि तेही रात्रीच्या अंधारात? पण नाही, अंधार कुठे होता? चांगलं फटफटीत चांदणं पडलंय की. त्या चांदण्यात प्रतापगडाचा माथा कसा लुटुपुटीचा वाटत होता. भयाण पण सुंदर. सुभाषला मोह पडला होता तो त्या भाल्याचा. एक इतिहास प्रसिद्ध भाला बघण्याची ही संधी सोडू नये असे त्याला वाटत होते. चांगला जेन्युइन वाटला तर बाबांना सांगू आपण. ते नक्कीच या साधूकडून तो विकत घेतील. एक चंगी भंगी बैरागी माणूस कितीसे पैसे मागणार? आपल्या बाबांच्या संग्रहात एका अमूल्य वस्तूची भर पडेल. किती खुश होतील बाबा. स्वतःच्या विचारात सुभाष इतका गर्क झाला होता की आपण दार लोटून आतले बूट केव्हा बाहेर आणले आणि दार पुन्हा केव्हा ओढले हेही त्याला कळले नाही.
त्याच्या हातून या कृती यंत्रासारख्या घडल्या होत्या. थांबा जरा. घाईघाईने त्याने पायमोजे चढवले. बूट घालीत तो म्हणाला, बॅटरी? नको, चांदणं आहे की, आणि जरूर पडली तर हा कंदील आहे. सुभाष हात झटकून उभा राहिला. एक वार त्याने आपल्या निवासाकडे पाहिले आणि मग साधूच्या मागोमाग तो वाट चालू लागला. चांदण्यात पायाखालची ओबडधोबड जमीन पुसट दिसत होती. मधून मधून अडखळायला होत होते. साधू महाराज चढ उतार करीत डोंगरकडा चालत होते. देवळालगतच्या लहान इमारती नि वडा पिंपळांची झाडे त्यांनी केव्हाच मागे टाकली आणि डोंगराला वळसा घालून खडकावरून ते पूर्व दिशेला झपाट्याने चालू लागले. दोन्ही बाजूस काटेरी झुडपांच्या जाळ्या होत्या. अंगात स्वेटर असला तरी कानांना वारे झोंबत होते. मध्येच भुळकन काहीतरी त्याच्या कानावर आपटले अन खाली पडले. चाफ्याचे फूल. कितीतरी वेळ सुभाष मुकाट्याने त्या माणसामागे चालला होता. साधू महाराज मागे न पाहता झपाझप चालले होते. एका हातात कुबडी, कमंडलू आणि दुसऱ्या हातात विझलेला कंदील डुगडुगत होता. बराच वेळ झाला तरी या प्राण्याचे घर येत नाही हे पाहून सुभाषला जरा विचित्र वाटू लागले. त्याच्या कपाळावर आठ्या आल्या. दगा फटक्याची शंका प्रथमच त्याला आली होती. त्याला वाटले, निदान फास्टर फेणेला तरी आपण उठवायला हवं होतं. एकदम थपकून त्याने विचारलं, आहे तरी कुठं तुमचं घर? हे आलंच. साधूने थांबून मागे पाहिले. तुला अफजल खानाचा भाला बघायचाय ना, मग धीर धर. सुभाष पुन्हा चालायला लागला, पण त्याची पावले आता जड पडत होती. तुम्ही देवळाचे पुजारी आहात ना, मग इतक्या दूर कसे राहता? काय करणार बाबा, यावंच लागतं. सगळीच टंचाई, घरादारांची पण टंचाई आजकाल, म्हणून दूर राहतो. तुम्ही नाही का मुंबई पुण्याचे लोक रोज बसने लोकलने कामावर जाता, तसं. तुम्ही कसं जाता? कधी सायकलवरनं, कधी तट्टावरनं, कधी बैलावरनं. असे म्हणून साधू महाराज खुदकन हसले. त्यांचे ते हसणे सुभाषला जरा चमत्कारिकच वाटले. त्याच्या मनाला आता कुशंकेने चांगलेच ग्रासले. हा इसम खरंच पुजारी आहे की कोणी भलता सलता आहे? डाकू? साधू संन्यासी पुजारी असतो का? पुजाऱ्याला शेंडी हवी, दाढी नाही, आणि सायकल या खडक खबदाडीत ना. एकदम ब्रेक दाबल्यासारखा तो उभा राहिला आणि त्याने मागे वळून पाहिले. फार फार दूर आलोत आपण. देवळाच्या जवळजवळ उलट बाजूला सारी घरं नि झोपड्या आता दृष्टीआड झाल्या आहेत. समजा हा इसम कोणी डॅम्बिस डाकू असला तरी या अनोळखी जागेवरनं मागे पळण्यात अर्थ नाही. माणूस तगडा आहे, आपल्याला लगेच पकडेल. इतक्यात त्याच्या कानांवर शब्द पडले, हे माझं घर, ये बघ एकदा तो भाला, आणि मग सुखाने जाऊन झोप. त्या शब्दांनी सुभाषला धीर आला. त्याची भीती एकदम पळाली. आणि तरी घर? इथं तर काही दिसत नाही. हे काय, इथंच राहतो मी. अरे बाबा, माझं घर म्हणजे गुहा. चांदण्यात गवत हुळहुळत होतं. त्यातच एक भला जंगी वाटोळा काळा काळा डाग होता. डोंगराच्या कपारीतली काळी कुट्ट गुहा होती ती. आत काय होते कुणास ठाऊक. काही म्हणता काही दिसत नव्हते. मी नाही येत आत. त्याचा दंड दाबला गेला. वेडायस का? अजूनही शब्द मृदूच होते. इतका आलास आणि आता माघार जातोस? बेटा, मी तुझी गंमत केली. हे काही माझं घर नाही.
ही आपली माझी स्पेशल मठी आहे. माझ्या जुन्या वस्तू मी इथंच जपून ठेवीत असतो. बोलत बोलत त्याने गुहेत सुभाषला 15-20 फुटांपर्यंत आणले होते. सुभाषने हळूच मान वळवली तेव्हा गुहेच्या तोंडापासचा उजेड दिसला. त्यावरून त्याने ही अंतराची अटकळ केली. पण जवळपास किंवा पुढ्यात नुसता काळा मिट्ट अंधार होता. साधूने हातातला कंदील खाली ठेवला होता. तो म्हणाला, थांब, दिवा लावतो म्हणजे तुला भीती वाटणार नाही. भाला बघायचाय ना तुला? नाही, मला काही बघायचं नाही. सुभाष किंचाळला आणि मागच्या मागे पळाला. त्याच वेळी काडी पेटवण्यासाठी साधूने सुभाषचा हात सोडला होता. काडी शिलगावून त्याने कंदिलाची वात पेटवली आणि तो काच बसवतो आहे तोच त्याच्या लक्षात आले की या संधीचा फायदा घेऊन पोरगा पळण्याच्या बेतात आहे. तो एकदम मागे वळला. कंदिलाच्या प्रकाशात त्याच्या भोकर डोळ्यांची माणके बनली होती. आवाजातली नेहमीची मृदुता झुगारून देऊन तो कठोर स्वरात ओरडला, भागताय साला, कहा भागेगा? भाला चाहिए ना तुझे, वो देख भाला. घामाघूम झालेल्या सुभाषने साधू बोट करीत असलेल्या दिशेला पाहिले. काळ्या अंधारातून एक काळी रेघ पुढे येत होती. भालाच होता तो. मागे 8-10 फुटांवर गुहेच्या भिंतीला टेकून कुणीतरी उभे होते. त्या कुणीतरीच्या हातात भाल्याची मूठ होती. भाला पुढे पुढे सरकत होता. अखेरीस त्याचे टोक सुभाषच्या छातीला भिडले. हा हा हा, साधू खेदळला. या भाल्याच्या टोक्यावर तुझं मस्तक शोभून दिसेल नाही, पण भिवू नकोस, तुला जिवंत ठेवू आम्ही. फक्त हा कागद घे, घे आणि त्यावर मी सांगतो तसं लिही. सुभाषने पाहिले. आपल्या डाव्या हाताच्या बोटात एक कोरा कागद सारला गेला आहे आणि उजव्या हाताच्या बोटात पेन, आपले स्वतःचेच पेन. तीर्थरूप बापांना वगैरे वगैरे, मी अज्ञात ठिकाणचा पाहुणा आहे. या मंडळींचे माझ्यावर एवढे प्रेम बसले आहे की ती मला सोडायला तयार नाहीत. प्रेमाची किंमत 20,000 सांगतात. ते कसे भरायचे हे तुम्हाला कोणीतरी सांगेलच. त्याची खूण चाफ्याचे फूल, तुमचा लाडका सुभाष. सही नीट नेहमीच्या अक्षरात कर, गडबड नको. हा हा हा. साधू महाराज खिदळले. झालं लिहून? ठीक. काय बेटा, कोणी म्हणेल का या गोसावड्याला विनोद बुद्धी नाही म्हणून? खरच एक ताजा कलम पण जोड. पोलिसांना यातलं काही अवाक्षर कळता कामा नये, नाहीतर हे जिवलग दोस्त माझा जीव जागेवर ठेवणार नाहीत. साधूने पत्र हिसकावून घेतले तेव्हा त्यावर सुभाषच्या घामाचे काही थेंब निथळले होते. हे बरं नाही. साधू आपल्या हातातल्या फडक्याने ते टिपत म्हणाला, हो, मजकूर स्पष्ट हवा, तो नीट कळला पाहिजे. तुझ्या म्हाताऱ्याच्या टाळक्यात भिनला पाहिजे ओळ न ओळ, आणि त्यांनी कोऱ्या करकरीत नोटा मोजल्या पाहिजेत. बोलता बोलता थांबून त्याने डोळे फाडून सुभाषकडे पाहिले. मग तो म्हणाला, खबरदारी घ्यावी तेवढी थोडीच आहे. तुझा हात दे पाहू. आता मात्र सुभाष अक्षरशः भीतीने कापू लागला. काय बेत तरी काय आहे या नर राक्षसाचा? हात तोडणार बिडणार तर नाही ना? पुन्हा एक वार खिदळून साधूने त्याचा उजवा हात घट्ट धरून ओढला. तळहात पसरून धरला. पेन मधली शाई त्याच्यावर शिपडली. स्वतःच्या हाताने ती सगळ्याभर नीट फासली. मग पत्राची पाटकोरी बाजू जमिनीवर पसरून तो खेकसला. खाली बैस. तुझा पंजा नीट उमटव या कागदावर. तुझ्या बाबांना ज्योतिषाची आवड आहे की नाही? म्हणावं, तुमच्या पोराचं भविष्य आता तुमच्या हातात आहे. सुभाष गोठल्यागत उभा होता. त्याने काही उत्तर दिले नाही. साधूलाही उत्तर नको होते. गुहेच्या भिंतीशी भाला असलेल्या त्या दुसऱ्या इसमाला उद्देशून तो म्हणाला, रंभ्या, हे पत्र घे.
तुझ्या घोड्यावर स्वार हो आणि फॉरन पुण्याला धाव. अरे हो, पण पाकिटात घातलं पाहिजे नाही का? बड्या श्रीमंत लोकांची कामं व्यवस्थितपणे पार पडायला हवीत. लिहा, युवराज, आपला संपूर्ण पत्ता या पाकिटावर. रंभ्या, पत्ता नीट समजून घे, नाहीतर तुझी घोरपड जायची हडपसर सोडून घोरपडीला. क्रमशः